शिवसेना आणि भाजपमध्ये पोस्टर वॉर तर सुरू झालेला आहे, मात्र प्रत्येक मुद्द्यावरून एकमेकांची उणीधुणी काढतायत हे दोन्ही पक्ष। आणि आता कुलाबा वांद्रे शिप्स या मेट्रो 3 प्रकल्पाला शिवसेनेने केलेला विरोध हा केवळ बिल्डरांचे हित जपण्यासाठी आहे, हा भाजपचा आरोप शिवसेनेच्या जिव्हारी लागलाय। आणि त्याविरोधात शिवसेनेनं गिरगावमध्ये आशिष शेलारांविरोधात आंदोलन केलं आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। एवढंच नाही तर बिल्डर धार्जिणे शिवसेना नाही तर भाजप आहे असा आरोप शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केलेला आहे। अरे गिरगाव आहे शिवसेनेचं, गिरगाव आहे शिवसेनेचं। शिवसेना आता रस्त्यावरती उतरली आहे। आशिष शेलार विरोधात आमच्यावर पांडुरंग सकपाळ आहे। पांडुरंगजी नेमका तुम्ही विरोध का करताय? विरोध असा आहे, काल आशिष शेलारने जे स्टेटमेंट केलं आहे की शिवसेनेच्या शाखांना घरघर लागले, त्यांनी पहिलं त्यांच्या नेत्यांना घरघर लागले ती सांभाळावी पहिली। आणि मुळात बिल्डर धार्जिणे कोण आहेत तर त्यांच्या इकडचे लोकप्रतिनिधी जे बिल्डर आहेत मंगलप्रभात लोढा, त्यांनी बैठक घेतलेली इकडच्या बिल्डर बरोबर, ते त्यांनी स्पष्ट करावं पहिलं, मग कळेल बिल्डर धार्जिणे कोण आहे। दुसरी गोष्ट, आजपर्यंत एवढा मेट्रोचा प्रश्न आहे, एकदा तरी भाजपचा एक नेता इथे इकडच्या रहिवाशांना विचारायला आला का? जोपर्यंत ब्लॅक अँड व्हाईट प्लॅन लोकांना मिळत नाही, पुनर्वसन सिद्ध होत नाही कुठे होत, तोपर्यंत लोक यांच्यावर विश्वास ठेवणार नाही। तुमचा आरोप लावता की तुम्ही तुमचा बिल्डर प्रेम आहे म्हणून, तुमच्यावरती आरोप करता की तुम्ही बिल्डर प्रेम मध्ये आहात म्हणून मी सांगितलं ना, 6 महिन्यापूर्वी मंगलप्रभात लोढा चतुर्वेदी यांची बैठक झाली। ती कुठे बैठक झाली लोढांना विचारा, कुणासाठी झाली? तुमचा भाजपचा लोकप्रतिनिधी इथे बैठक घेतो जे तुम्हाला माहिती नसतं, आशिष शेलारने माहिती करून घ्यावी, तर आम्ही दाखवतो त्यांना माहिती। तुमची पुढची भूमिका काय असणार? आमची भूमिका अशी आहे, आम्ही रहिवाशांबरोबर आहोत आणि रहिवाशांचा पुनर्विकास आम्ही करून घेण्यासाठी आहोत। हे होते पांडुरंग सकपाळचे विरोध करतात। त्यांचं असं मत आहे की भाजपने आलेले आरोप खोटे आहेत आणि ते भाजपचे जे आशिष शेलार त्यांचा विरोध करत राहणार। त्याबाबत संदीपचं विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई।